नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले युवा उद्योजक लखन देशमुख यांनी आपल्या 34व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संत गाडगेबाबा अनाथाश्रमातील निराधार मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. तसेच मिष्टान्न भोजन देऊन अन्नदानाचा उपक्रम जोपासला आहे. याप्रसंगी लखन देशमुख यांनी बोलताना सांगितलं की आजकालच्या युवा पिढीमध्ये वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं थाटामाटात साजरा करण्याची प्रथा परंपरा आहे. मात्र सर्व प्रथांना मी फाटा देत वेगळ्या संकल्पना जोपासत संत गाडगेबाबा अनाथाश्रम भानास हिवरा या ठिकाणी बालगोपाळांच्या समवेत अन्नदान करून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील झाले. याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लक्ष्मण फक्करराव देशमुख, शिरसगाव, राणा शिरसगाव. आज माझा 34वा वाढदिवस असल्यामुळे आमच्या सर्व तरुण मंडळांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण हे गाडगे महाराज हे वसतिगृह काही लहान मुलं अनाथ मुलं राहतात, तर त्यांच्यासाठी काही आपण जेवणाची व्यवस्था करू. तर आम्ही सर्व तरुण मंडळांनी जेवणाचा उपक्रम त्यासाठी आम्ही हाती घेतला व त्यानंतर जे वाढदिवस होतात तर काही डीजे लावतात, बाकीच्या डीजे लावतात, तर त्याला सर्व गोष्टींना फाटा देऊन सर्व वेगळ्या संकल्पनेतून आम्ही हा निर्णय घेतला व सर्व तरुण मित्रमंडळांना आम्ही विनंती करू की आपण प्रत्येकाने एक फुलाची पाकळी म्हणून या मुलांसाठी आम्ही आलो. त्यावेळेस त्यांची परिस्थिती पाहिली तर आम्हाला थोडं वेगळं वाटलं. तर त्यानिमित्तानं सर्वच मुलांनी अशा प्रकारचं फुलाची पाकळी म्हणून असा काहीतरी उपक्रम केला पाहिजे, असा त्यानिमित्तानं आम्ही सर्वांना संदेश देतो. धन्यवाद. या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी गणेश गोरे, संदीप आहेर, अभिषेक देशमुख, वैभव देशमुख, प्रशांत गोरे, नरेंद्र मिसाळ, आदिनाथ पोटे, गणेश पाराजी गोरे, दीपक पोटे, ऋषिकेश गाडेकर, कृष्णा खजिनकर, रोहिदास देशमुख, लखन देशमुख, सचिन गबांदे, सचिन हाडुळे, शिवाजी गरड, शिवाजी पोटे, महेश समोसे, पांडुरंग खजिनकर, आदिनाथ पोटे, शुभम देशमुख, लखन चामोटे, ओम शिंदे, अमित शिंदे, प्रदीप देशमुख आणि मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थित सर्वांनीच लखन देशमुख यांच्या 34व्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्ट चिंतन केलं. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.